शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात किसान जन आंदोलनाच्या वतीने 23 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा। किसान जन आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती। याबाबत सविस्तर वृत्त असे की आज रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसरातील अतिथी हॉटेल सभागृह येथे किसान जन आंदोलनाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेत किसान जन आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी असे म्हटले आहे की किसान जन आंदोलनाच्या वतीने दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांचा भव्य असा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। सदरच्या या धडक मोर्चेबाबत किसान जन आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल आणि कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी पत्रकार परिषद संपन्न झाल्यानंतर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे। चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले सचिन कासलीवाल आणि कॉम्रेड गंगाधर गायकवाड। 23 तारीख को आप मोर्चा निकाल रहे, कितने लोग आने वाले हैं, उसकी व्यवस्था कैसे किया और कहाँ से कहाँ निकलना है? 23 सितंबर को धड़क मोर्चा निकलने वाला है अन्नाभाऊ साठे चौक नया मुंडा से कलेक्टर ऑफिस। किसान जन आंदोलन की ओर से किसानों की अनेक मांगों को 16 मांगे हमने अभी रखी है। वैसा तो हमारी 56 मांगे है, अभी 16 मांगों पे ही लड़ रहे, वो उसको पहले जिताएंगे और फिर बाद में और बाकी के मांगों पे उसके बाद में और अपन आगे लड़ेंगे। सभी जनता, सभी लोग, शेतकरी भी और अन्य इंसान भी, क्योंकि किसान के वजह से सभी लोग जिंदा है। सभी अन्य लोग वो किसानों के लिए लड़ने के लिए 23 तारीख को आना, ये धड़क मोर्चे में आंदोलन में शामिल होना, किसानों के लिए लड़ना, किसानों को न्याय दिलाने के लिए आना, ये हाथ जोड़ के नम्र विनंती करता हूँ पूरे भारतवासियों से, नांदेड़ वासियों से, पूरे महाराष्ट्र से, पूरे महाराष्ट्र के जो गवर्नमेंट के लोग हैं, पक्ष के लोग भी होंगे, जो भी लोग हैं जो शेतकरी के लिए सही में लड़ना चाहते हैं, सभी लोग शामिल होना और ऐसा आंदोलन बताना कि पूरा भारत 23 तारीख को हलना चाहिए और गवर्नमेंट को 24 तारीख को ही जो ये मांगे हैं पूरी करने पे मजबूर हो जाना चाहिए। ये हाथ जोड़ के नम्र विनंती करता हूँ, 23 तारीख को आओ, सबका साथ दो, किसानों का साथ दो, देश का साथ दो, गरीब आदमी का साथ दो। गरीब ऊपर आएगा, किसान ऊपर आएगा तो देश ऊपर आएगा, देश ऊपर आएगा तो देश का नाम अच्छा होगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। किसान जन आंदोलन भारतच्या वतीने दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर सचिन सेठ कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन आम्ही भव्य मोर्चा काढणार आहोत आणि त्या मोर्चामध्ये हजारो शेतकरी कामगार सामील होणार आहेत। विशेषतः डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघेल। मोर्चाचा वेळ हा 12:30 वाजताचा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। त्या मोर्चामध्ये शेतकरी त्यांच्या वतीने मग बैलगाड्या आणतील किंवा वेगवेगळे काही त्यांचे साधनं घेऊन येतील, हे त्यांची जबाबदारी असणार आहे। किसान जन आंदोलनाच्या वतीनं जे शेतकरी येणार आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था नवा मुंडा नांदेड येथे करण्यात आलेली आहे। 22 तारखेला जे शेतकरी मुक्कामी येतील त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या मोर्चामध्ये नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर समग्र मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावं असं आवाहन आम्ही किसान जन आंदोलन भारतच्या वतीने करीत आहोत। इन्कलाब जिंदाबाद, किसान जन आंदोलन भारत जिंदाबाद।